परवा आणल्या होत्या कैऱ्या. याला मी चांगलं उन्हात सुकवलं, बघू शकता. धुतल्या पहिले, पोळ्या काढल्या आणि उन्हामध्ये भिजायला टाकल्या. उन्हामध्ये म्हणजे सुकायला. आता आपण टाकते मसाले याच्यामध्ये. हाय युट्यूब फॅमिली, कशा आहात? तर चला आपण आज बनवतो लोणचं. तुम्हाला दाखवलं लोणचं कसं बनायचं. सुकून घेतलं पहिले कैऱ्या आणि आपण ही राई पण बारीक करून घेतली आहे. आणि आता आपण मसाले, तेल गरम आहे तर त्याला मग आपण हे सगळे मसाले सोडणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मसाले याच्यामध्ये. तर जास्त तेल गरम नाही करायचं, मीडियम करायचं, नाही तर मसाले आपले जळून जातात. तर आपण टाकूया पहिले लवंग आणि मिरे टाकूया पहिले आपण, कारण जास्त गरम आहे म्हणजे पटापट आपण मसाले सोडून द्यायचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाकू मेथी, बडीशोप आणि लसूण पण टाकून घेऊया सोबतच. आणि त्याला आपण घालून घेऊया व्यवस्थित. तर आपल्याला जास्त गरम नको येते, असं मीडियम पाहिजे. बघू शकता, नाही तर काय आहे मसाले जळून जातात जास्त गरम असेल ते. त्यासोबतच आपण ही राई पण टाकून घेऊया. हिंग आहे तर अर्धा डब्बा आपण टाकू शकतो हिंगाचा. 5 किलो कैऱ्या आहे तर त्या हिशोबाने. आणि सोबतच आपण हळद आणि मिरची पावडर टाकून घेऊ. आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये 5 किलोच्या हिशोबाने मीठ थोडं जास्तच पाहिजे नसतं. तर आपण मीठ एका याच्यात काढून दाखवतो किती मीठ घ्यायचं. आपण एवढं मीठ टाकू शकतो त्याच्यामध्ये. जेवढं मीठ जास्त तेवढं लोणचं चांगलं मुरलं जातं. त्याला पण आपण मिक्स करून घेऊया असं. बघू शकता आपला मसाला तयार आहे. आणि आपण आता हे मसाला मिक्स करूया याच्यामध्ये. असं आपल्याला वेगळा वेगळा करून डायरेक्ट गरम नाही टाकायचं. गरम याच्यात टाकल्यात काय रे आपल्या खराब होतील. तर आपल्याला थोडा मसाला थंड होऊ द्यायचा, मगच याच्यामध्ये मिक्स करायचं. डायरेक्ट भरायचं नाही त्याच्यामध्ये. डब्यामध्ये थोडं बाहेर ठेवायचं सुकायला, मग भरायचं डब्यामध्ये आणि मग पॅक करायचं. आता मी याला फक्त असं लावून ठेवणार, त्याला पाणी सुटणार. आता हे कैऱ्या वाळलेलं आहे त्याच्यामुळं लगेच पाणी नाही सुटणार. त्याला कमीत कमी 2-3 घंटे जर ठेवलं येतं मग पाणी सुटणार. तर डायरेक्ट असं बनवून डब्यात कधीच नाही टाकायचं. कमीत कमी 2-3 घंटे तरी त्याला बाहेर ठेवायचं. असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. त्या कैऱ्यांना मसाला लागला पाहिजे. बघू शकता मसाला लावून घ्यायचा. परत अर्ध्या कऱ्या आपल्या कैऱ्या उरल्या त्या, तर याला पण आपण मसाला लावून घ्यायचा.
मसाला लावून घ्यावा डायरेक्ट. कढई गरम नाही पाहिजे ना. आता कढई गार झाली म्हणून मी याच्यातच टाकले डायरेक्ट. जर तुमचा मसाला किंवा कढई गरम असेल तर त्याच्यात नका टाकू. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही घेऊन परत मसाला त्याला लावू शकता, मिक्स करू शकता. तर माझी कढई थंडी झाली म्हणून मी याच्यातच घेतलं. चोराली 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 चोराली. आपण याच्यात टाकून घेऊया. चला आता आपलं लोणचं तयार आहे. तर आपण आता थंड झालं का 2 घंटे आपण याला याच्यातच ठेवूया. नंतर मग या डब्यामध्ये आपण त्याला टाकून घ्यायचं 2 घंट्यानंतर. त्याला आता असं झाकून म्हणजे कपड्याने झाकायचं. ताट वगैरे नाही ठेवायचं याच्यावर. ताट वगैरे ठेवलं तर ते हवा नाही लागणार त्याला. म्हणून आपण कसं कपड्याने झाकायचं याला. डब्याला पण कपडाच बांधून ठेवायचा आहे. तर चला यूट्यूब फॅमिली, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय, टाटा.